अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या 28 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आणि त्याचप्रमाणे उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग। खूप सुंदर, खूप दुर्मिळ असा योग उद्या आलेला आहे। बघा, जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग आलेला असतो आणि गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो। कोणत्याही कामासाठी, विवाह सोडून कोणत्याही कामासाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो। असं म्हणतात की या दिवशी तुम्ही काहीही खरेदी करता, जागा असो, सोनं असो, ते तुमच्या सोबत दीर्घ काळासाठी असतं, म्हणजेच आयुष्यभरासाठी ते असतं। सोनं जरी तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी केलं तरी ते तुम्हाला कधीही मोडावं लागत नाही। म्हणजे तुम्ही उद्याच्या दिवशी जे काही करणार ते तुमच्यासोबत हे आयुष्यभरासाठी असतं, हे दीर्घ काळासाठी असतं। तसंच उद्याच्या दिवशी तुम्ही ज्या ज्या सेवा करणार ना त्या सेवेचं फळ तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळणार आहे। बघा, जसं गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेलं सोनं हे दीर्घ काळासाठी टिकतं, म्हणजेच आयुष्यभरासाठी टिकतं, तसंच उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर ज्या सेवा आपण करणार आहोत त्याचं फळ आपल्याला आयुष्यभरासाठी मिळत असतं। म्हणून उद्या आपल्याला अत्यंत प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत, ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। बघा, उद्याचा आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग। किती सुंदर योग आहे खरंच। अशा योगावर बघा, जेव्हा आपण विशिष्ट दिनानिमित्त विशिष्ट अशा सेवा करतो ना त्याचं फळ हे अनंत पटीने आपल्याला मिळत असतं। उद्याच्या दिवशी आपल्याला सुद्धा अशाच काही सेवा करायच्या आहेत ज्या खूप प्रभावी आहेत आणि ज्याचं फळ तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळणार आहे। म्हणून उद्याच्या दिवशी या सेवा किमान एक वेळेस करायला तरी चुकवू नका। खूप सोप्या, खूप साध्या सोप्या सेवा आहेत, अजिबात तुमचा जास्त वेळ जाणार नाही। पण बघा, आपण सेवा का करतो? आपल्या संसारासाठी करतो। आपला संसार सुखी असावा असं प्रत्येकाला वाटतं। आपल्याला आयुष्यात कधीही कशाची कमी पडू नये असं प्रत्येकाला वाटतं। त्यासाठीच आपण सेवा करत असतो। आपण सेवा का करतो? की आपलं कुटुंब सुखी असावं, आपण सुखी असावं म्हणूनच उद्याचा दिवस हा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी द्यायला विसरू नका। खूप महत्त्वाचा दिवस आलेला आहे, खरंच उद्याचा दिवस हा चुकवू नका। बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत? उद्या सकाळी सगळ्यात आधी गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार। बघा, किती सुंदर योग आहे। माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायचीच आहे, पण त्याबरोबर आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत। बघा, तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी सूर्याला जल अर्पण करायचं। सूर्याला जल अर्पण करताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, जेणेकरून आपलं गुरुबळ मजबूत होतं, आपल्याला आपली अडलेली कामे मार्गी लागतात, आपल्याला कोणत्याही कामात अपयश येत नाही आणि तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात। खूप सुंदर सेवा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला तुमचा उंबरा, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबऱ्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढण्याची पद्धत तुम्हाला माहीत आहे, स्वस्तिक कसं काढायचं आहे। स्वस्तिक कधीही अधिकचं चिन्ह काढू नका, त्याची एक वेगळी पद्धत आहे, तुमच्यासोबत मी बऱ्याच वेळेस शेअर केलेली आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। दोन्ही बाजूने 2-2 रेषा द्यायला विसरू नका, कारण त्या आपल्या मर्यादा असतात। आणि त्यानंतर मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। त्यानंतर बघा, येतो आपला किचन ओटा। आपलं किचन म्हटलं की अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या किचनमध्ये असतो। आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही। जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न असेल, अन्नपूर्णा मातेचा वास असेल तर, म्हणून आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही, ते भरभरून आपल्या घरामध्ये वाहत असतं। किचन ओटा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे, गॅस स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला किचन ओट्याच्या गॅसची जी भिंत आहे त्या भिंतीवर सुद्धा तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तुमचा गॅसची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। तुमच्याकडे गॅस असो, चूल असो, त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। त्या गॅसला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या आणि फूल व्हायचं। अगदी अशा साध्या सोप्यापणे तुम्हाला गॅसची पूजा करायची आहे आणि ते स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे किचन ओट्याच्या भिंतीवर। त्यानंतर बघा,
उद्या तुम्हाला तुमच्या छानपैकी देवपूजा करून घ्यायची, माता लक्ष्मीची पूजा मांडणी करायची. सकाळीच पूजा मांडणी करत जा. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची हे तुम्हाला माहीत आहे. तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. नसेल बघितलं तर अवश्य जाऊन बघा. सकाळी पूजा मांडणी का करायची, का त्याचं कारण असं आहे की दिवसभरात त्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या आपल्याला दिवसभर मिळतात. तुम्हाला जमत नसेल, तुम्ही जर जॉबवर जात असाल, कामावर जात असाल, तुम्हाला जमत नसेल सकाळी पूजा मांडणी करणं, तर संध्याकाळी केली तरी काही हरकत नाही. पण बघा, तुम्हाला जर शक्य असेल ना सकाळी पूजा मांडणी करणं, तर सकाळीच करा, जेणेकरून त्या सात्विक लहरी आपल्याला दिवसभर मिळतात आणि त्या पूजा मांडणीकडे बघून आपलं मनसुद्धा प्रसन्न, पॉझिटिव्ह राहतं. म्हणून सकाळीच पूजा मांडणी करण्याचा प्रयत्न करा. नसेल जमलं तर संध्याकाळी केली तरी चालणार आहे. बघा, पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला उद्या काही सेवा करायच्या आहेत. आणि बघा, जो कोणी उद्या या सेवा करणार ना, त्याचं फळ त्याला आयुष्यभरासाठी मिळणार आहे. म्हणून तुम्ही ठरवायचं की तुम्हाला हे फळ पाहिजे आहे की नाही. आणि आपण जेव्हा सेवा करतो आपल्याला मनामध्ये एक भाव असतो की मला या सेवेचं फळ मिळणार आहे. म्हणून जर आपल्याला हे फळ आयुष्यभरासाठी मिळणार असेल, या सेवेचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला आयुष्यभरासाठी मिळणार असेल, तर या सेवा उद्या दिवशी करायला काय हरकत आहे. बघा, आपण जेव्हा एखादी वाईट वेळ जेव्हा आपल्यावर येते ना, एखादी अडचण आपल्याला भासते, एखादं संकट आपल्यावर येतं ना, तेव्हा या सेवेचा बॅलन्स आपल्याला कामी येत असतो. तेव्हा हे पुण्य आपल्याला आड येत असतं. बघा, कधी कधी खूप मोठी घटना घडायची असते, ती छोट्यावर निभून जाते, तेव्हा आपण म्हणतो की काहीतरी पुण्य असेल ते आज आडवा आलेलं आहे. म्हणून या सेवा आपल्याला करायच्या असतात. या सेवांचं फळ आपल्याला मिळतच असतं. पण या सेवा करायला कधीही कंजूशीपणा करू नका. पूर्ण मनापासून श्रद्धेने या सेवा करा. बघा, जसं आजकालच्या जीवनामध्ये जेवढा पैसा महत्त्वाचा आहे ना, तेवढा आपली सेवासुद्धा महत्त्वाची आहे. या जगाचं शांततेत सुखी समाधान जगायचं असेल तर सेवा करणं पण खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही एक सेवेकरी बघा आणि एक सामान्य माणूस बघा, त्या दोघांमध्ये काय फरक असतो ना ते बघा. मी असं नाही म्हणत की स्वामी भक्तच, कोणताही सेवेकरी असो, एक सेवेकरी जो खूप सेवा करतोय देवांची, आणि एक सामान्य माणूस बघा. हां, सामान्य माणसाचे कर्म चांगले असतील तर त्याला काहीच म्हणजे त्याचं काही वाईट होत नाही. पण जेव्हा एक सेवेकरीकडे जेवढा पुण्याचा बॅलन्स असतो, सेवेचा बॅलन्स असतो ना, तो त्याचा कधी पण आडवा येत असतो. म्हणून त्याचं खूप प्रगती होत राहते. त्याला जास्त कष्ट करण्याची गरज पडत नाही. कष्ट तर सगळ्यांनाच करावं लागतात, पण त्याच्या कष्टाला फळ मिळत राहतं नेहमी, त्याला कधी अपयश येत नाही. म्हणून आपल्याला सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. आता बघा, सेवा तुम्हाला काय करायची आहे. पूजा मांडणी करून झाली की तुम्हाला उद्या श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. श्री सूक्ताचं पठण प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र किंवा षोडशी मंत्र लावून श्री सूक्ताचं पठण अवश्य करा. ही सेवा मी तुमच्यासोबत वारंवार शेअर केलेली आहे. कमलात्मक मंत्र असो, षोडशी मंत्र असो, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. श्री सूक्तसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तुम्ही त्यातून बघून श्री सूक्ताचं पठण करा. तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा श्री सूक्त संस्कृत, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि कमलात्मक मंत्रसुद्धा तुम्ही सर्च केला ना गुगलवर तरी तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला जर माहीत नसेल तुमच्यासाठी मी एकदा सांगते कमलात्मक मंत्र. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा आहे कमलात्मक मंत्र. आणि षोडशी मंत्र असा आहे ओम ह्रीम कैलरीम हसकलरीम सकलरीम. हा आहे षोडशी मंत्र. तर बघा, कमलात्मक मंत्र किंवा षोडशी मंत्र लावून तुम्हाला श्री सूक्ताचं उद्या पठण करायचं आहे. तुम्हाला जर त्वरित लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर तुम्ही उद्या अवश्य ही सेवा करायला विसरू नका. 16 वेळेस जर श्री सूक्ताचं पठण केलं तर अतिशय उत्तम आहे. नाही जमलं 16 वेळेस ना, तर किमान 5 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस किंवा एकदा तरी म्हणायला विसरू नका श्री सूक्ताचं पठण कमलात्मक मंत्र लावून. कुंकुमार्चन करता आलं, श्री सूक्ताचं पठण कमलात्मक मंत्र लावून जर तुम्हाला कुंकुमार्चन करता आलं, श्रीयंत्रावर असो, देवीच्या टाकावर, महालक्ष्मीच्या मूर्तीवर, तर अवश्य करा. नसेल जमलं तर फक्त पठण करा. त्याचं सुद्धा तुम्हाला फळ तितक्याच पटीने जास्त मिळणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे 11 वेळेस. महालक्ष्मी अष्टकम म्हणायला 2 मिनिटंसुद्धा लागत नाही. खूप सुंदर असं महालक्ष्मी अष्टकम आहे. ते तुम्हाला उद्या 11 वेळेस म्हणायचं आहे. बघा, आपण सेवा करताना आपल्याला वाटतं की किती सेवा आहेत, पण आपल्या इच्छा पण कधी संपतात का हो. आपण म्हणतो का मला एवढंच पाहिजे आहे, तेवढंच पाहिजे आहे, आपल्या खूप इच्छा असतात.
तशा आपण सेवासुद्धा करायच्या असतात. सेवेमध्ये कधीही कंजूशीपणा करू नका. बघा, जेवढी मोठी इच्छा ना तेवढी सेवा करावी, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचं त्वरित फळ मिळतं. तर त्यानंतर बघा, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर जी आपण उद्या गुरुवार आहे, आपल्या गुरूंचा वार आहे, तर तुम्ही जी काही नित्यसेवा करता स्वामींची ती तुम्हाला उद्या करायची आहे. जसं की 3 अध्याय सारामृताचे आणि 11 माळी जप करत तुम्ही जी काही नित्यसेवा करत असाल ती नित्यसेवासुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे. त्यानंतर बघा, आपल्या गुरूंची सेवा करायला विसरायची नाही. कधीही कोणतीही सेवा करताना आपल्या गुरूंची सेवा नक्कीच करावी. थोडी का होईना आपल्या गुरूंचं स्मरण आपल्याला करणं झालंच पाहिजे, लक्षात ठेवा. नित्यसेवा करून झाल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र पठण करायला संस्कृतमध्ये म्हणा 15 ओव्यांचं आहे. 2 मिनिटंसुद्धा लागत नाही. व्यंकटेश स्तोत्राचं पठणसुद्धा लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण अवश्य करा. बघा, ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. म्हणून तुमच्याकडनं जर शक्य झालं तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणायला विसरू नका. खूप प्रभावी आहे, नक्की करा. त्यानंतर तुम्हाला उद्या गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय पठण करायचा आहे. गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्रातले मेरुमणी मानले जातात, ज्याचं फळ आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं मिळत असतं. आणि बघा, गुरुचरित्र 14वा अध्याय हा संकट निवारणासाठी प्रभावी आहे आणि गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा आर्थिक संकट निवारण्यासाठी आहे. म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी हा अध्याय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून हे अध्याय रोज आपण पठण करणं खूप आवश्यक असतं. पण मला माहीत आहे बऱ्याच जणांकडनं ही सेवा रोज करणं शक्य होत नाही. त्यांनी नक्की उद्याच्या दिवशी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय पठण करायला विसरू नका. खूप खूप प्रभावी आहे. या सगळ्या सेवा करायला तुम्हाला ना 1.5 तास लागेल जास्तीत जास्त, त्याच्यावर लागणार नाही. पण खूप प्रभावी सेवा आहेत. नक्की 1.5 तास आपल्या सेवेसाठी उद्या द्या. आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे उद्याचा. दुर्मिळ योग आहे. महालक्ष्मीचा गुरुवार, त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आहे. बघा किती मोठा योग आहे हा दुर्मिळ. आणि उद्याच्या दिवशी तुम्ही जी काही वस्तू खरेदी करणार, सोनं असो, फ्लॅट असो, जागा असो, ती तुमच्यासोबत तुमच्या आयुष्यभरासाठी असते, दीर्घकाळासाठी असते. तसंच तुमच्या सेवेचा बॅलन्ससुद्धा तुम्ही उद्या ज्या सेवा करणार ना त्या सेवेचा बॅलन्स तुमच्यासोबत हा आयुष्यभरासाठी असतो. म्हणून उद्या या सेवा करायला चुकवू नका. फक्त उद्याच्याच दिवशी तुम्हाला ह्या सेवा करायला जमणार आहे. नंतर जेव्हा गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हाच तुम्हाला करता येणार आहे. म्हणून एक दिवस आपल्या संसारासाठी, कुटुंबासाठी नक्की द्या. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वतः माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.